जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. हिंदीमध्ये एक म्हण आहे, कहावत म्हणतो आपण त्याला, की ज्यादा भला ना बोलना, ज्यादा भली ना चूप, ज्यादा भला ना बरसना, ज्यादा भली ना धूप. एक्स्ट्रीम इज बॅड. कुठल्याही गोष्टीला एका मर्यादेच्या बाहेर ताणलं तर ती गोष्ट वाईट होते, चुकीची होते. त्या गोष्टीला अर्थ उरत नाही, ती निरर्थक होऊन जाते. आज समाजामध्ये आपली एक अशी मानसिकता झालेली आहे, कुठल्या तरी आपण एका पक्षामध्ये असलो पाहिजे. मग त्यामध्ये आपण कितीही अति केली स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तरीही चालेल, ही एक मानसिकता आहे. आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटची सवय पडलेली आहे. मध्यम मार्ग कुठला तरी असतो, या गोष्टीवर आपला विश्वासच बसत नाही. यामध्ये अति जर म्हणायचं झालं तर त्यामध्ये हरिनाम संकीर्तन, प्रभूचं चिंतन, नामस्मरण म्हणा, या एका गोष्टीची अति माणूस करू शकत नाही. त्याला मर्यादा नाही, ते अमर्याद आहे. किंवा जी ध्यानधारणा जेही तुम्ही करत असाल स्वत्वाला शोधण्यासाठी, स्वतःला शोधण्यासाठी, किंवा ज्याही मार्गावर तुम्ही असाल, ते एक गोष्ट अपवाद वगळतं. आणि पक्षधर असणे कुठल्याही गोष्टीचा हे तेव्हाच ग्राह्य मानलं जातं, ते तेव्हाच गृहीत धरलं जातं जेव्हा तुम्ही सत्य असत्याच्या लढाईत असतात, धर्म अधर्माच्या लढाईत असतात. तिथे तटस्थता ठेवून चालत नाही, तिथे कुठलाही मध्यम मार्ग नसतो. आपला समाज तिथं मध्यम मार्ग घ्यायला तयार. म्हणून मला कवी दिनकरांची ती कविता फार आवडते, की समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है समय लिखेगा उसके भी अपराध. जिथे नको तिथे आपण तटस्थ असतो, हेही चालतं तेही चालतं, तिथे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी होऊन जाते. पण कर्मकांड, कर्मठता, विज्ञानवाद, या कुठलेही या सामाजिक राजकीय गोष्टींमध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, की याच्यात कुठेही अति तिथे माती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर खरात सारखे प्रकरण होत राहतात. मग खरात प्रत्येक घरात जन्माला येईल. अशोक खरातचा विषय करतो मी, नाशिकच्या. ती मानसिकता कुठून येते? तर एका मर्यादेच्या बाहेर जेव्हा आपण वाहवत जातो कुठल्याही गोष्टीमध्ये, 1 लिटर 100 लिटर 1100 लिटर नव्हे तर 11,000 लिटर दूध हे नर्मदा माईच्या पाण्यात टाकले गेले. आज मी बघतो की बरेच लोक ध्रुव राठीने याच्या विरोधात भाष्य केलं म्हणून या गोष्टीला समर्थन देताना आपल्याला दिसतं. किंवा कुंभमेळ्याचा विषय घ्या नाशिकचा, तिथे झाडांच्या कत्तली होत आहेत, पण केवळ लेफ्ट आयडिओलॉजीची लोक त्याला विरोध करतात झाडांच्या कत्तलीला. म्हणून भाजपाचे असल्यामुळे किंवा भाजपाचं समर्थन करावं लागत असल्यामुळे, किंवा भाजप नसलं तर हिंदू मरूनच जाईल का काय, अशी परिस्थिती असल्यामुळे त्या झाडांच्या कत्तलीचं समर्थन सुद्धा मला लोक करताना दिसतात. अशा बऱ्याचशा गोष्टींचं समर्थन लोक करतात कुठल्या तरी पक्षासाठी. हा पक्ष म्हणजेच जणू काही आमच्यासाठी धर्म झालेला अशातला हा भाग आहे. विवेक नावाचा एक प्रकार असतो, सारासार विवेक. किंवा अशा वेळी धर्म मार्तंडांचं काय सजेशन आहे, किंवा जी लोक धर्म जाणतात त्या लोकांचं याच्यावर काय मत आहे, हे मत घ्यावं असं सुद्धा आपल्याला वाटू नये, हे फार दुर्दैवी आहे. नर्मदा परिक्रमेबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर कित्येक साधू महात्मे, कित्येकांशी माझं बोलणं होतं या विषयावर. एक नर्मदेच्या काठावर राहत असलेली व्यक्ती, आणि त्यांनी मला ना एकदा नर्मदेच्या काठावर 12 वर्षांची त्यांची साधना आहे, 12 वर्षांचं त्यांचं तप आहे, 8-9 वर्ष झालेली आहे. तिथून त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून तिथला आश्रम वगैरे सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. तेव्हा त्यांनी मला एक खंत बोलून दाखवली होती, की बाबा इथे खूप जास्त आधुनिकीकरण होत आहे, आता इथे पर्यटन वाढलेलं आहे. नर्मदा परिक्रमेच्या बाबतीत पर्यटन वाढत आहे, सरकार त्याचं पर्यटन क्षेत्र करत आहे. तिथे आता वाहनं जातात, गाड्या जातात. जी नर्मदा परिक्रमा परमपवित्र, अतिशय उच्च कोटीची मानला जात होती, आज तिथे लोक फिरायला म्हणून जातात किंवा स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी. जसं केदारनाथला जात असताना 100-100, 150-150 किलोची लोकांच्या उरावर बसून वरती जातात, त्यांना फक्त हौस करायची असते. अशा पद्धतीचे तीर्थाटन तुमच्या बापानं केलं होतं का? आज खूप लोक नाराज आहेत या तीर्थक्षेत्रांचं रूपांतर पर्यटन क्षेत्रामध्ये करण्यासाठी. यातलीच एक ही जी गोष्ट आहे की काही साधू संतांना तुम्ही तिथं जमा केलंय आणि तुम्ही 11,000 लिटर, हा शो ऑफ, हा धर्माला मान्य नाही. मला कोणीही ही गोष्ट मला शास्त्रामध्ये दाखवून द्यावी. तीर्थाटन कशा पद्धतीने करावं याची काही मर्यादा आहे. पूजा अर्चा कशा पद्धतीने करावी याच्या मर्यादा आहेत. यज्ञामध्ये तूप घालतात, हे शास्त्रोक्त आहे म्हणून मला मान्य आहे. त्या तुपाची मात्रा किती असते ते गरिबांच्या पोटात जावं. एकदा मी ही गोष्ट सांगितलेली आहे, परत सांगतो, की शंभूराजांच्या वडू बुद्रुकला आम्ही यज्ञ करत असताना तिथे एक पांढरे कपडे घातलेला कावळा तिथे आला. त्याला बगळा म्हणू शकतो, पण पांढऱ्याच्या आतमध्ये काळच होतं ते.
तो थेट चपला घालून आतमध्ये आला. तिथे पहिले आर्ग्युमेंट झाले खूप सारे जास्त तिथल्या गार्ड सोबत. गार्डने सांगितलं इथे चपला घालून आतमध्ये प्रवेश कर. हे काय मंदिर आहे का, तुम्ही शंभूराजांचं देव केलाय वगैरे वगैरे. तो त्याचे विचार घेऊन आलेला होता. फालतूगिऱ्या त्याच्या सगळं चालू होते तिथे. त्याने फार जड अंतःकरणाने चपला काढल्या आणि आतमध्ये गेला आणि शंभूराज, आणि नंतर त्याचं त्या तुपाकडे लक्ष गेल्यानंतर त्याने म्हटलं की एवढं तूप गरीबाच्या पोटात गेलं तर मी त्याला तिथे हटकलं. ते फार डोक्यात गेलं होतं. तिथं आम्ही यज्ञ करायसाठी आलो होतो, मी धोत्रावर होतो, नाही तर त्याला साला त्याचंच हवन करायची इच्छा होती माझी. त्याचीच आहुती द्यावं का, पण असे दलिंदर लोक आहुती तर टाकायची होत नाही. माझं फार डोकं सटकतं अशा लोकांना बघून. त्याला मी म्हटलं की हे जे तूप ज्या व्यक्तीने दिलंय ना, म्हटलं त्याचं कित्येक वर्ष म्हणजे कोरोनामध्ये सुद्धा अविरत अन्नछत्र चालू होतं, तिथं फुकट खायला भेटते, ये कधी म्हटलं तुला पण खाऊ घालू आम्ही. ह्या अशा भिकारचोट फुकट्यांनी, ज्यांची 1 रुपयाची दानत नाही, त्यांनी या विषयावर भाष्य करू नये की यज्ञामध्ये तूप टाकायचं का तेल टाकायचं. पण हे मर्यादा आहे, हे शास्त्रशुद्ध मर्यादा आहे. आज 11,000 लिटरचा अर्थ तुम्हाला कळतो का? आज ती लोक बोलत नाहीत, ध्रुव राठीसारखी लोक सुद्धा या विषयावर बोलत नाही की गंगेमध्ये इतकं सेवेज, इतकं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बायोडिग्रेडेबल मटेरियल पाण्यांमध्ये त्याचं डिकम्पोजिशन करण्याची, म्हणजे जे विघटनास योग्य असे जे जैविक पदार्थ नदीमध्ये टाकल्या जातात त्याचं नैसर्गिक विघटन करण्याची क्षमता वाहत्या पाण्यामध्ये असते. हे आपण शाळेमध्ये पण शिकलेलो आहे. पण त्याचीही काही मर्यादा आहे. आज लोकांनी सगळं सेवेज वॉटर, सगळं घाण पाणी, सांडपाणी नद्यांमध्ये सोडलेलं आहे. त्याच्यावर कधी कोणी भाष्य करताना दिसत नाही. कत्तलखान्यातलं अपवित्र पाणी सुद्धा नद्यांमध्ये, पवित्र नद्यांमध्ये सोडलं जातं, त्याच्यावर कोणी भाष्य करताना दिसत नाही. हा ध्रुव राठी तर कधी दिसत नाही. GD अग्रवालचं ध्रुव राठीने उदाहरण दिलेलं आहे की कसा हा व्यक्ती गंगेला शुद्ध करण्यासाठी तिथे त्याने स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. या महानुभावांनी, या महंत वृत्तीच्या साधूने तिथे पर्यावरणवादी होते, ज्येष्ठ पर्यावरणवादी, त्यांनी जीव दिला आमरण उपोषण करून, पण गंगेचं शुद्धीकरण झालं नाही. पण GD अग्रवालांनी सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश केला होता की ज्यामध्ये कारखान्याचं पाण्याचं सुद्धा नदीमध्ये निचरा केला जातो, त्या सगळ्या गोष्टींचा तिथे उल्लेख होता. आज या सगळ्या गोष्टींमुळे नद्या अपवित्र होत आहेत, नद्यामध्ये घाण पाणी येत आहे, पण लोकांना फक्त काय दिसतंय की त्याच्यामध्ये निर्माल्य टाकलं जातंय किंवा त्याच्यामध्ये दूध टाकलं जातंय. हे 100% बरोबर आहे. पण 11,000 लिटरचा अर्थ तुम्हाला कळतो का? कुठल्या शास्त्रामध्ये इतक्या जास्त प्रमाणामध्ये दूध पाण्यामध्ये टाकणं हे ग्राह्य धरलेलं आहे, मान्य केलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, हे इव्हेंट कोण सुरू केलेले आहेत? वारीचा इव्हेंट, त्या आपल्या काशी विश्वेश्वराच्या कॉरिडॉरच्या नावाखाली मंदिरांची तोडफोड, हजार वर्ष जुने मंदिरं तोडलेली आहेत. अशा पद्धतीने हा जो विकास आहे, या विकासाच्या नावाखाली पर्यटन क्षेत्र, जे तीर्थक्षेत्रांचं करणं सुरू आहे. कुंभमेळ्याला कुठल्या साधूने तुम्हाला येऊन सांगितलं की तिथं वृक्ष कापायचे आहेत, आम्हाला तिथे बाबा राहुट्या पाहिजेत, आम्हाला घरं पाहिजेत? सामान्य लोकांच्या मनाच्या समाधानासाठी किंवा स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी किंवा लोकांना शो ऑफ करण्यासाठी, दिखाव्यासाठी तुम्ही धर्माचं हे जे विकृतीकरण करताय, हे अत्यंत चुकीचं आहे. हे त्याहीपेक्षा जास्त चुकीचं आहे. जी लोक नावं ठेवतात त्यांच्यापेक्षाही तुम्ही हे जो अतिरेक करताय हा चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सरकार करत असेल, सरकारच्या नावाखाली काही लोक त्यांचे पंटर करत असतील, अशा पद्धतीने 11,000 लिटर पाण्यामध्ये दूध टाकल्या, हे किती हानिकारक आहे याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. रॅन फर्नांडो नावाचा एक न्यूट्रिशनिस्ट आहे. हा अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा न्यूट्रिशनिस्ट आहे. याने व्हे पावडर कशी बनली याचं एक हे सांगितलं, एक कथा सांगितली. आणि हे फक्त केवळ रॅन फर्नांडोने सांगितलेलं आहे याच्यातला भाग नाही. अशा बऱ्याचशा न्यूट्रिशनिस्टच्या तोंडून मी हे ऐकलेलं आहे की परदेशामध्ये, बऱ्याचशा देशांमध्ये, म्हणजे युरोपियन आणि अमेरिकन कंट्रीजमध्ये पर्टिक्युलरली, जिथे कॉटेज चीज खाल्लं जातं, तिथे जेव्हा कॉटेज चीज बनवल्यानंतर जे बटर मिल्क जे उरायचं ते थेट पाण्यामध्ये टाकलं जायचं, बिकॉज इट इज बायोडिग्रेडेबल. तेव्हा त्याची कल्पना होती की त्याचं पाण्याला काही त्याचं नुकसान होतं. तेव्हा एक सर्टन काइंड ऑफ अल्गी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ग्रो करायला लागली, जी ऑक्सिजन लेवल पाण्याची ड्रॉप करत होती, कमी करत होती. आणि त्याच्यामुळे काय होत होतं की मासे मरायचे पाण्यातले आणि वॉटर बॉडीज ज्या होत्या व्हायच्या, ते डॅमेज व्हायच्या, अफेक्ट व्हायच्या. तर तिथल्या सरकारने निर्णय दिला की हे पाणी तुम्ही यापुढे वॉटर रिसोर्सेसमध्ये, गोळ्या पाण्याच्या रिसोर्सेसमध्ये, स्त्रोतांमध्ये तुम्ही टाकू शकत नाही. त्यावर पर्याय म्हणून एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बाहेर आली आणि त्याचं पावडर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झालं. आणि मोठमोठ्या न्यूट्रिशनिस्टला, डायटिशियनला, मोठमोठ्या जिम ट्रेनरला, चांगल्या लोकांना अपॉइंट करून त्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवून एक सामान्यतः सर्व समाजामध्ये प्रोटीन डाएट आणि प्रोटीन पावडरचं अतिशय महिमा मंडन करून लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं. आज त्याच बटर मिल्कचं जे पाण्यात सोडलं जायचं त्याचं पावडर फॉर्म व्हे प्रोटीन म्हणून आपण खातो, कन्झ्युम करतो, ते जागोजागी विकलं जातं. असं मी म्हणतोय का? तसं बरेचसे न्यूट्रिशनिस्ट म्हणतायत. त्यामध्ये रॅन फर्नांडो हे अग्रसर आहेत आणि हे विराट कोहलीचे न्यूट्रिशनिस्ट आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या फिटनेसबद्दल सगळ्यांना माहिती आहे.
तर इतक्या प्रचंड प्रमाणात ती गोष्ट हानिकारक असते जेव्हा एका सर्टन अमाऊंटच्या बाहेर दुधासारखे पदार्थ किंवा ज्याच्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीचे लॅक्टोबॅकलस सारखे कंटेंट असतात, लॅक्टिक ऍसिड असतं किंवा अशा पद्धतीचं कंटेंट असलेल्या गोष्टी जेव्हा पाण्यामध्ये टाकल्या जातात तेव्हा ते ऑक्सिजन शोषून घेतात पाण्यातलं, ज्याच्याबद्दल ध्रुव राठी सुद्धा बोललाय, ज्याच्यावर त्याने सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. पण फक्त तो बोललाय म्हणून आम्हाला त्याला समर्थन द्यायचं आहे, ही घाणेरडी मानसिकता आहे. सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने चमकोगिरी करण्यासाठी या पद्धतीच्या गोष्टी केल्या जात आहेत, या शास्त्रशुद्ध आहेत का, याचं शास्त्रांमध्ये प्रमाण आहे का, अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत का. जसं यज्ञामध्ये तूप टाकणे, यज्ञ हा स्मॉल स्केलवर असतो, उद्या चालून मोठमोठ्या स्केलवर जर का खूप मोठ्या प्रमाणात यज्ञ होऊन तिथं जर का टाक्यात भरून जर का तूप यायला लागलं तर मला ते सुद्धा नकोसं वाटेल, मी त्याला सुद्धा मान्यता देणार नाही. एकदा अशाच मी नदीमध्ये निर्माल्य टाकत होतो, त्यामध्ये बेलाची पानं होती, फुलं होती मोगऱ्याची सुकलेली, आणि ते टाकत असताना माझं एक आर्ग्युमेंट झालं एका व्यक्तीसोबत. त्याला फार झापलं, मी पहिल्यांदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तो म्हणे अशाने नद्या दूषित होतात वगैरे वगैरे. नंतर माझ्या न रावल्या जाऊन मी म्हटलं इकडे, म्हटलं इथं कशानं आलात. त्याच्याकडे कार होती, अशी कार होती ज्याचा ॲव्हरेज 12चा होता. म्हटलं एकट्या माणसासाठी 12चा ॲव्हरेज असलेली गाडी घेऊन फिरणारा, फिल्टरचं पाणी पिणारा, कोंबड्या बकऱ्या खाऊन मटणं खाऊन पर्यावरणावर लेक्चर झाडणारे आम्ही येडे दिसलो का तुम्हाला. धोत्रारीन करतो का म्हटलं. यूज लिस्ट रिसोर्सेस, युझिंग लिस्ट रिसोर्सेस, तुमच्या अवतीभोवतीचे असलेल्या स्रोतांचा कमीत कमी उपयोग करणे म्हणजे तुम्ही पर्यावरणवादी आहात. हे मटणा खाऊन दारू पिऊन आणि घरामध्ये लॅविश फर्निचर लावून आणि एक कमीत कमी ॲव्हरेज देणारी मोठी गाडी वापरून आणि त्याच्यात एकटं फिरून तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकू नका भाडव्यांनो. तुमच्या पात्रता आहेत का ह्या. एक भुक्त व्यक्ती जो महिन्याला 28 वेळ जेवण करतो त्याला शहाणपणा पर्यावरण शिकवायची लायकी नाही आहे बाळा आपली. मी त्याला सांगितलं हे. वे आर द पीपल युझिंग लिस्ट रिसोर्सेस ऑफ मदर अर्थ. कमीत कमी रिसोर्सेस वापरतो आम्ही, आणि जसजसं पुढे जात जाऊ तसतसं आणखीनही त्याच्यामध्ये एक काळानंतर गोष्टी सुटत जातात, आणखीनही त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी सोडत जातो. म्हातारपणापर्यंत तर खूप साऱ्या अशा गोष्टी असतील की आज जर का आपण आपल्या पूजनीय शंकराचार्य बघितले तर पूर्वीच्या शंकराचार्यांचे गुरु करपात्री महाराज, त्यांना करपात्री का म्हटलं जायचं, कारण की ते एवढंच अन्न हातावर घ्यायचे आणि ते खायचे. किंवा अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी आपण करतो ज्या धर्मामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या म्हणजे अंतर्भूत असतात, की ज्याच्यामध्ये तुम्ही खरोखर अशा मार्गाने मार्गक्रमण करता की ज्याच्यामध्ये अपरिग्रहासारख्या गोष्टी येतात आणि कमीत कमी तुम्ही स्रोतांचा उपयोग करता आणि खूप कमी स्केलला तुम्ही तुमचं जीवन जगत असता. बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला धारण कराव्या लागतात, जसं की वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना सांगितलं किंवा जनकाला अष्टवक्रांनी सांगितलेलं आहे की बाबा तू जी भूमिका निभावत आहेस आज, जर का क्षात्र धर्म करतोयस आणि जर का धर्मरक्षणे तुझं कर्तव्य आहे तर त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींचं परिधान तुला करावं लागेल, तुला तसं दिसावं लागेल, तुला त्यांच्यासारखं राहावं लागेल. त्याला लोकसंग्रह सांगितलेला आहे. तर धर्मामध्ये धर्ममार्तंडांनी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण करणे, त्यांचं अनुष्ठान करणे, त्यांना अवलंबने, एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती तोची येर अनुष्ठती सामान्य सकळ, या मार्गाने चालत राहणे म्हणजे धर्म आहे. आणि असा धर्म इंद्रिय संयम राखून हा केला जाणारा हा जो धर्म आहे हा संपूर्ण जगासाठी कल्याणकारी आहे. हा जगासाठी कल्याणकारी असा आपला धर्म आहे. त्याला वसुधैव कुटुंबकम आपण जेव्हा म्हणतो, त्याला जेव्हा सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याच्या मागची भूमिका 11,000 लिटर दूध पाण्यामध्ये टाकणे नसते. आज जर का तुम्हाला नर्मदा माईला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही बेलपत्र किंवा विड्याचं पान किंवा कुठलेही असं जे जे पवित्र पान मानलं जाते त्या पानामध्ये ते दूध बुडवून त्याला असं शिंपडलं असतं तुम्ही, आणि हे नर्मदा माई हे तुला अर्पण करतो म्हणून त्याचा खवा बनवून त्याचं जर का खवा वाटला असतं किंवा त्याचं जर का पेढे बनवून वाटले असते किंवा त्याचा कुठलाही पदार्थ बनवून तुम्ही जर का त्याची दानदक्षिणा केली असती तर ते जास्त प्रमाणामध्ये सोयीस्कर झालं असतं, ते जास्त पावलं असतं. तुम्हाला मी डाव्यांसारखा वाटत असेल सध्या, पण इतक्या प्रमाणात उतमात करण्याची परवानगी आपला धर्म देत नाही. झाडं तोडण्याची परवानगी आपला धर्म देत नाही. अशा पद्धतीने पाण्यामध्ये इतक्या प्रकारे एखादी गोष्ट ओतण्याची परवानगी आपला धर्म देत नाही. ही गोष्ट तुम्ही गाठ पाडून घ्या. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की या तुळशीच्या पानाचं, बेलाच्या पानाचं काय महत्व आहे, याच्यासाठी कित्येक कथा आहेत की जेव्हा सुवर्ण तुला होत असते श्रीकृष्णाची तेव्हा सोनं कमी पडतं, पण सुवर्ण तुला होऊ शकत नाही तेव्हा रुक्मिणी एका मनोभावे तिच्यावर तुळशीचं पान ठेवते आणि सुवर्ण तुला होऊन जाते. हनुमंतरायांचं जेवण संपत नाही, त्याला वाढता वाढता बनवणाऱ्यांचे हात दुखतात, वाळप्यांचे हात दुखतात, तेव्हा सीतामाई येऊन तिथे तुळशीचं पान ठेवतात प्रभू रामचंद्रांच्या नावाने आणि हनुमंतराय तृप्तीने ढेकर देतात.
अशा पद्धतीच्या कित्येक घटना, कित्येक या भागवतामध्ये किंवा अशा पद्धतीच्या पुराणांमध्ये ह्या ज्या कथा आलेल्या आहेत त्या कशासाठी आलेल्या आहेत? कारण की तुळशीचं पान हे वैराग्य दर्शवतं. तुळशीची माळा ही विरक्ती दाखवते. रुद्राक्षाची माळा ही विरक्ती दाखवणारी असते. हे वैराग्य, ही विरक्ती, धर्माती विरती हे धर्माचं सूत्र असताना ही उत्मात, हा माजुरडेपणा हा आपल्या धर्माला कदापि मान्य नाही. वाटल्यास शास्त्रार्थ करून घ्या, वाटल्यास शंकराचार्यांची त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया घ्या की बाबा अशा पद्धतीने हे कुठला धर्म आहे, हे अशा पद्धतीने दूध ओतणे हे कोणाला मान्य आहे. आणि जर का समजा उद्या चालून अशा पद्धतीने एखाद्या धर्म मार्तंडाने, आता तुम्ही म्हणाल की तिथे सुद्धा साधू संत होते, तिथे सुद्धा ते काय कमी हुशार आहेत का, त्यांना काय माहिती नाही का? तर लक्षात घ्या, आजकाल सगळीकडे भगवेधारी दिसत आहेत. याच्यावर तर शंकराचार्यांचे फार टीका आहेत, निश्चलानंद सरस्वतींच्या. हे पक्षांचे उभे केलेले हे जे धर्ममार्तंड आहेत, पक्षांचे पक्षकार हे जे धर्ममार्तंड आहेत, यांची मतं घेऊन ज्या पद्धतीने आता साक्षी महाराजांनी परवाला एक स्टेटमेंट दिलेला आहे, हा माणूस मला कधीच पटलेला नाहीये. लक्षात घ्या, एक साधू म्हणून ही व्यक्ती मला कधीही पटलेली नाहीये. परवा त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे ब्राह्मणांनी त्यांनी टीका करताना म्हटलं की तुम्ही रामाची सीता काय पळवून नेली आणि तुम्ही क्षत्रियांची मुलं काय मारली आणि तुमच्या लायकी आहेत का, तुमच्या पात्रता आहेत का, आम्ही धर्मग्रंथांची निर्मिती केलेली आहे. काय होतंय माहिती आहे काय, की जसं मी सांगतो की मुस्लिम लांगुल चालन हे काँग्रेसचं आणि तथाकथित दलित लांगुल चालन हे भाजपाचं शस्त्र आहे. हातभर जीभ काढून जर का काँग्रेस चाटत असेल तर 2 हात जीभ काढून भाजपा चाटण्याचं काम करते आहे. त्याच्यामुळे हे जे भाजप प्रणित हे जे साधू संत आहेत यांच्या काय, यांच्या रिलायबिलिटीज आहेत, हे काय, यांच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या विवेकाचा वापर करायचा, गाथा ज्ञानेश्वरीचं अध्ययन करायचं, त्याचा अभ्यास करायचा. शास्त्रामध्ये अशा पद्धतीचं कुठलं प्रमाण दिसत असेल तर नक्कीच आपल्याला तसं करायला हरकत नाही. पण आपल्याकडे 4 पीठाचे 4 शंकराचार्य उपस्थित असताना, हजर असताना अशा पद्धतीच्या धार्मिक कार्यक्रमांचं जे आपण आयोजन करतो, नियोजन करतो आणि अशा पद्धतीने हे जे आपण उत्मात करतो, माझ्या मते किंवा शास्त्रांच्या मते ते धर्माला मान्य आहे असं मला वाटत नाही. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.